नमस्कार मित्रांनो, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन एक जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र शासन गट ड पदांची या ठिकाणी भरती निघालेली आहे। मित्रांनो, महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहेत। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे। शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर 7वी तुमचं एज्युकेशन झालंय किंवा 8वी 12वी 10वी झालेला आहे तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात मित्रांनो। तर काय जॉब अपडेट आहे चला पाहूयात स्क्रीनवर। तर मित्रांनो, आजची जी जॉब अपडेट आहे ती आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। गट ड संवर्गाची या ठिकाणी पद भरली जाणार आहेत सगळी। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणकोणती पद निघालेली आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणकोणती पद निघालेली आहेत। तर पहिलं जे पद आहे ते आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे। या ठिकाणी वेतन श्रेणी दिली जाते S1 चा पे स्केल आहे 15,000 ते 47,600 या ठिकाणी वेतन दिले जाणार आहे। 30 जागा याच्या रिक्त आहेत। रिक्त जागा या ठिकाणी 30 भरल्या जाणार आहेत। आया या पदासाठी 15,000 ते 47,600 याप्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे। 2 जागा या ठिकाणी रिक्त आहेत। माळी या पदासाठी 15,000 ते 47,600 याप्रमाणे या ठिकाणी वेतन दिले जाणार आहेत। 7 जागा आहेत या ठिकाणी। प्रयोगशाळा परिचर या पदासाठी S6 चा पे स्केल दिला जातोय 19,900 ते 63,200 याप्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहेत। 18 जागा आहेत मित्रांनो। त्यानंतर आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत। ज्यामध्ये आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे। या ठिकाणी वेतन श्रेणी दिली जाते 15,000 ते 47,600। त्यानंतर दाया या पदासाठी 15,000 ते 47,600 याप्रमाणे सॅलरी दिली जाणार आहे। 1 जागा आहे। बॉयलर चालक यासाठी 15,000 ते 47,600 पे स्केल दिला जाणार आहे। 1 जागा आहे। पाणक्या या पदासाठी 15,000 ते 47,600 1 जागा आहे। ड्रेसर या पदासाठी 15,000 ते 47,600 2 जागा आहेत। माळी या पदासाठी 15,000 ते 47,600 4 जागा आहेत। नाभिक या पदासाठी 15,000 ते 47,600 याप्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे। 6 जागा या ठिकाणी रिक्त आहेत। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत 5/6/2025 पासून। तर उद्यापासूनच मित्रांनो हे ऑनलाईन अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरता येणार आहेत। फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 24 जून 2025। तर तुम्हाला 24 जून 2025 ही फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे। त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। परीक्षा शुल्क या ठिकाणी किती आकारला जाणार आहे तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये, त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी फीज आकारली जाणार आहे। माजी सैनिक यांसाठी निशुल्क या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाहीये। नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचे। पदांची संख्या देखील खूप चांगली आहे। तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणून तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता।